मी माझे मावळो सर्व, तू तुझे उगवो आता. मी तू पण जगन्नाथा, होवो एकचितत्वता. देवभक्त असे द्वैत, अद्वयत्व न खंडिता. दाखवी देवदेवेशा, प्रार्थना ही तुला आता. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय अमरावती ये आला धाडा, ते तै म्या एकलेनी केला उवेडा. जो मी काळाची तोंडा, वासिपूर्ण धरी. परी त्या आतुल नव्हे हे देवा, आंतुल नव्हे हे देवा. येथ मृत्यूसेही करुनी चढावा, तुवा आमुचाची घोट भरावा. या सकळ विश्वेसी. जेव्हा इंद्राच्या अमरावती राजधानीवर राक्षसांची धाड पडली, तेव्हा ज्या मी एकट्यानेच त्याचा पराभव केला. म्हणजे इंद्राला सुद्धा मदत करायला अर्जुन गेला होता, असा त्याचा संदर्भ लावायचा आपण, बरं का. कारण मी मृत्यूच्या तोंडाचेही भय बाळगत नाही, म्हणजे मृत्यूला मी घाबरत नाही, बरं का. पण देवा, हे तुझे विश्वरूप त्यापैकी दिसत नाही. येथे मृत्यूवरही ताण करून सर्व ब्रह्मांडासह आमचा घास घ्यावा असे तू केले आहेस. असं तुझे स्वरूप आहे. कैसा नव्हता प्रलयाचा वेळ, गोखा तुझी मिनलासी काळ. बापुडा हा त्रिभुवन घोळ, अल्पायू जाहला. आहा भाग्या विपरीता, विघ्न उठिले शांती करिता. कटकटा विश्व गेले आता, तू लागलासी ग्रासू. हे नव्हे मा रोकडे, सैंग पसरूनी या तोंडे. कवळितासी चहूकडे सैन्य ये. खरोखर हा सृष्टीचा प्रलयाचा काळ नसताना मध्येच कसा तू काळ होऊन प्राप्त झालास. आता खरं वेळ नाही आलेली, कलियुगाची प्रलयाची वेळ आलेली नाहीये, तरी तू कसा काय प्रगट झाला. पहा, बिचारे हे संपूर्ण ब्रह्मांड अल्पायुषी झाले आहे त्याच्यामुळे. आणि याला कारण मी आहे परत, म्हणजे असं त्याची मानसिकता. त्यांनी मागितलं ना विश्वरूप दर्शन, त्यामुळे तू तो वाचवा त्याच्यातनं. आहारे माझ्या दुर्दैवा, विश्वरूप दर्शनाने सुख प्राप्ती व्हावी म्हणून मी प्रयत्न करीत असता हे विघ्न उत्पन्न झाले. हाय हाय, तू ग्रासू लागल्यामुळे आता हे सर्व विश्व नाहीसे होणार. म्हणून स्वरूपाचंही त्याला दिसतंय आणि विश्वरूपही जाताना दिसतंय. हे स्वामी जे म्हणतात, अर्थात ते त्यांच्या ज्ञानाच्या भूमिकेतनं म्हणताहेत आणि त्यांच्या वेगळ्या अनुभूतीच्या असताना विश्वरूपाच्या दर्शनाची आहे, पण फक्त त्यांच्या त्या वाक्यामध्ये लयाची भूमिका नाहीये. म्हणून स्वरूपी विश्वरूप देखील, विश्वरूपी स्वरूप सामावले, या दोन्ही घटना घडतायत एकाच अर्जुनाच्या बाबतीमध्ये. म्हणून तो परत त्या विश्वातीताला म्हणतोय की तू मला सोड, कारण आता दुसरं कोणी शिल्लकच नाही. बरोबर आहे की नाही. आपण सुद्धा जेव्हा हतबल होतो तेव्हा कोणाला, आपल्या भूमिकेतला जो देव असेल, तुमची कुलदेवता असेल किंवा अजून काय असेल, गणपती असेल, मारुती असेल, तुमचे गुरु असतील किंवा घरातले कोणी मोठे असतील, त्यांचा धावा करताना सोडवा म्हणून. आणि इथं तर कोणी शिल्लक नाहीये, त्यामुळे तुझ्याशिवाय याच्यात कोणी बाहेरच काढू शकणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. जिकडे तिकडे मुखे पसरून या दोन्ही सैन्याला चहूकडून आपल्या तोंडात टाकीत आहे, हे स्पष्ट दिसत नाही काय. जिथे सर्व सैन्य जे होतं दोन्ही बाजूचं म्हणण्यात, दोन्हीकडचं सैन्य तू आपल्या तोंडात गिळतो आहेस असं स्वरूप त्याला दिसायला लागलं. म्हणजे इतक्या पर्सनल याच्यात तो येतोय. कारण ही घटना आता घडणार आहे.
कारण काळाच्या माध्यमामध्ये ते सर्व येत चाललंय. आता जशी जशी भगवद्गीता संपत जाते तसा तसा काळ पण पुढे सरकतोय, लक्षात घ्या. म्हणून विश्वरूप दर्शनाच्या निकट येत असताना त्याला हे स्वरूप दिसत आहे आणि त्याच्या निकटची लोक जातानाही दिसत आहेत. कारण तो काळ इतका निकट येतोय ना. बघा ना, किती अजून एक अर्ध्या तासात भगवद्गीता संपते येत्या पुढची, त्या 1 तासात. मग 1 तासानंतरचा काळ युद्धाचा सुरू होतोय आणि त्यानंतर एक 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 पुढच्या 18 दिवसामध्ये सर्व लोक मरतायत. केवढा मोठा नरसंहार झालेला आहे. म्हणजे आपल्याला समजा एक 4 महिन्यापूर्वी अंतरदृष्टीने विश्वरूप दर्शन दिसलं असतं तर हा सगळा करोना व्हायरस त्या याच्या दाढेमध्ये जाताना दिसला असत. म्हणून काळ हा सुद्धा त्या स्थितीमधला केवढा महत्वाचा भाग असतो, लक्षात ठेवा. कारण काळ आणि स्थिती या दोन्हीही गोष्टी ईश्वरापासूनच निर्माण होतात. कारण त्यालाच सर्व गोष्टी स्थितीत आणायच्या आहेत, म्हणजे अस्तित्वात आणायच्या आहेत आणि त्या काळाच्या माध्यमातून आणायच्या आहेत. म्हणून हे कालचक्र जे म्हटलं जातं, नियती ज्याला म्हटलं जातं, याच्यावरती प्रत्येक अस्तित्वाचं विश्व त्याच्यावर बसलेलं आहे. कालचक्र अशी ती संपूर्ण नियतीची मांडणी आहे, लक्षात घ्या. तो भाग अजून खोल जाईल. असो, अमीच त्वाम धृतराष्ट्रस्य पुत्रः सर्वे सही वाव निपाला संघै भीष्मो द्रोणः सूतपुत्र तथासौ सहास्मदीयैरपि योद्ध मुखे. हे सर्व मरताना दिसतात त्यांना. बघा, दुर्योधनाधिक धृतराष्ट्राचे पुत्र भीष्माचार्य, द्रोणाचार्य, सूतपुत्र कर्ण हे आपल्याकडील मोठमोठ्या राजांच्या समुदायासह आमच्याकडील मुख्य मुख्य योद्ध्यांसह तुझ्या ठिकाणी प्राप्त होत आहेत. त्याला त्याच्याकडचे योद्धे मरताना दिसत आहेत आणि इकडचेही योद्धे मरताना दिसत आहेत. हे सर्व त्या म्हणजे विश्वरूपाच्या लयाच्या जाणीवीत कसे ओढल्या जात आहेत थोडक्यामध्ये हे त्याला दिसत आहे. नोहेती हे कौरव कुळीचे वीर, आंधळिया धृतराष्ट्राचे कुमार, हे गेले गेले सहपरिवार तुझिया वदनी. आणि जे जे याचे निसावाये आले देशोदेशीचे राये, तयांचे सांगावया जावो न लाहे, ऐसे सरकटीत आहासी. मदमुखाची संघटा घेता आहासी घटघटा, आरणी हन थाटा देतासी मिठी. हे कौरव कुळातील वीर आणि आंधळ्या धृतराष्ट्राचे पुत्र नव्हेत काय? त्याला दिसतोय, तो प्रश्न विचारतोय, कृष्णाशी बोलतोय आता. हे सर्व आपल्या परिवारासह तुझ्या मुखात शिरलेत आणि युद्धात त्यांचे सहाय्य करण्याकरता इतर देशींचे जे जे राजे आले आहेत त्यांची मृत्यू वार्ताही सांगायला कोणी उरणार नाही. अशा रीतीने सरसकट सर्वांना गिळीत आहेस. मधोन्मत्त हत्तींच्या समुदायांना तोंडात घट घट ओतीत आहेस व त्याचप्रमाणे युद्धात थाटलेल्या संपूर्ण सैन्य रचनेला मिठी मारत आहेस. म्हणून कुठलीही रचना करा, ते मरणार आहे तर मरणारच आहेत, लक्षात घ्या. त्याच्यामुळे याच्यामध्ये सर्व ओढल्या जात आहे. थोडक्यात जंत्रावरी चील मार, पदातींचे मोगर, मुखा आत भार, हार पताती मा. कृतांताची जावळी जे एकची विश्वाते गिळी, ती कोटीवरी सगळी गिळितासी शस्त्रे. चतुरंगा परिवारा संजोडिया रहमवरा, दातन लावी सीमा परमेश्वरा, कैसा तुष्टलासी बरवा. तोफादी यंत्रांचा मारा करणारे व पायदळांचे मुख्य यांच्या झुंडीच्या झुंडी तुझ्या मुखात गडप होत आहेत ना, आहेतच ना, असं म्हणतात. एक शस्त्र
संपूर्ण विश्वाचा संहार करते, म्हणून मृत्यूचे भावंड होय अशी कोट्यावधी शस्त्रे तू गिळीत आहेस. हत्ती, घोडे, रथ, पायदळ अशा चतुरंग सेनेचा संपूर्ण परिवार व घोडे जोडलेले रथ यांना भगवंता कसा प्रसन्न झाला आहेस पहा की. बघा आता परत थोडा बदल आहे, लक्षात घ्या. कसा प्रसन्न झाला आहेस पहा की यांना तू दात न लागू देता घेऊन टाकीत आहेस. याचं कारण काय असा मी जेव्हा विचार केला तेव्हा बघा, आता हे वाचू परत एकदा बरं का. हत्ती, घोडे, रथ, पायदळ अशा चतुरंग सेनेचा संपूर्ण परिवार व घोडे जोडलेले रथ यांना भगवंता कसा प्रसन्न झाला आहेस पहा. म्हणजे यांना तो तेवढ्याही स्थितीत तो त्यांना प्रसन्न आहे. म्हणजे त्याच्या एका दृष्टीत किती गोष्टी आहेत बघा. कोणाला कसं मारायचंय हे पण ठरलंय. म्हणजे आता उदाहरण देत नाही मी, परंतु एखादी एक्स व्यक्ती आहे, तिला कसं मारायचं हे पण ठरलंय. वायला कसं मारायचंय, आणि दोघांचीही एकच वेळ असेल मारायची तरी एकाच वेळी दोघांना कसं मारायचं हे एका दृष्टीत त्याला सर्व ज्ञात आहे. एवढं ज्ञान आहे मारण्यामध्ये सुद्धा. आपण विचार नाही करत नाही या गोष्टीचा की एक डायबिटीसनी जातोय, एक हार्टफेलनी जातोय, एक काहीतरी काय विविध घटना आहेत मरण्याच्या, ऍक्सिडेंट मध्ये जातोय, आणि एकाच वेळेला एका क्षणात सर्व घटना घडतायत. आणि या सर्व जीवांना एका वेळा एका क्षणार्धात एकाच ज्ञानाच्या जाणीवेत विविधतेने मारायचंय. आहे का शक्य आपल्याला? केवढी बुद्धिमत्ता ही प्रचंड. म्हणजे निर्मितीलाही तीच बुद्धिमत्ता आहे आणि लयालाही तीच बुद्धिमत्ता आहे. जे परमेश्वर समजायचा म्हणजे कसा समजला पाहिजे हे तर कळलं पाहिजे ना आपल्याला. म्हणजे हे सर्व घडणारी जी शक्ती आहे ती शक्ती किती एकत्वाच्या जाणीवेतनं कार्य करते बघा. म्हणजे तिच्या मूळ जाणीवा ज्या काय आहेत त्या सत्य कशा आहेत, त्या ऋतत कशा आहेत लक्षात, आणि त्या तेवढ्या बृहत कशा आहेत, विशाल कशा आहेत हेही कळतंय आपल्याला. म्हणून निर्दोष न्याय कसा स्थापित होतोय हेही कळलं पाहिजे. आणि एक निर्मितीच्या जाणीवेतून एकत्व कसं आहे, युनायटेडनेस कसा आहे आणि हार्मनी कशी आहे हे पण कळलं पाहिजे. पण हे सर्व आत्मज्ञानाच्या वरच्या स्तरावर कळतंय, लक्षात ठेवा, अज्ञानातनं नाही. म्हणजे काय दाखवलंय याच्यातनं, ही सर्व अतिमानसिक जाणीव दाखवली आहे ना. तुम्ही कसं नाकारू शकाल विश्वरूप दर्शन. म्हणून हे फार महत्वाचं गणित आपल्याला याच्यातनं सापडणार आहे, लक्षात घ्या. या भूमिकेतनच आपल्याला हा अभ्यास करायला पाहिजे. योगी अरविंदांना जे म्हणायचं आहे ते याच्यातनं सगळं कळतं बरोबर. ही भूमिका आपण लक्षात घेतली म्हणजे कळेल. यांना तू दात न लागू देता गिळून टाकीत आहेस. आता यांना दात न लागू देता का, म्हणजे यांना कुठेही त्रास होऊन द्यायचा नाहीये. कारण काय आहे, हे हा जीव आहे तो, ह्या भोग योनी आहेत. माणूस असले तरी साधे सैनिक केवळ दुर्योधनाच्या जाणीवेतनं जेव्हा मरायला येत आहेत, हे काय आहेत, हे रथाचे घोडेच आहेत ना एक प्रकारचे. हे एक प्रकारचे हत्ती, उंट असे श्वापदच आहेत ना, हे पशुच आहेत ना. जरी सैनिक म्हणून मरत असले तरी सुद्धा ते या जाणीवेसाठीच मरतायत, परंतु ते त्यांच्या भोगासाठी मरतायत, लक्षात घ्या. म्हणून ते भोगत मरताना त्यांना ईश्वर स्वतःचे दात लावत नाही, लक्षात घ्या. ते त्यांच्या प्रारब्धाने मरतायत, लक्षात आलं. त्याला स्वतंत्रपणे मारायची उत्कंठाच नाहीये कुठं. एवढं भयंकर आहे.
आपण विचार करा या गोष्टीचा की हे जाणीव केवढ्या वेगळ्या भूमिकेतनं जातीये. आणि हे जर नाही समजलं आपल्याला तर काय भगवद्गीता ज्ञानेश्वरी कळेल असं वाटतंय का आपल्याला? कारण हे सर्व ज्ञान एवढं छोट्या छोट्या ओव्यांमधून साठवलेला अर्थ गर्भ आहे. म्हणून एक तरी ओवी अनुभवावी म्हटलं जातं, ते उगाच नाही म्हटलं जात. तुम्ही सांगा ना, या एका ओवीवरती संपूर्ण योगी अरविंदांचं तत्वज्ञान बसलेले, अजून काय बोलायचं? या एका ओवीवरती केवढा विचार आहे ज्ञानेश्वर महाराजांचा. उगाच शब्द आलेत का की तेच का दाढेच्या खाली दिसत नाहीत? आलं लक्षात? एवढी मोठी भूमिका आहे, समजून घ्या असं मला म्हणायचं. त्यांना तू दात न लागू देता गिळून टाकतोस. चतुरंग परिवारा संजोडी आधारते हा गा भीष्म ऐसा कवण सत्य शौर्य निपुण तोही आणि ब्राह्मण द्रोण ग्रासिलासी कटकटा आहा सहस्त्र कराचा कुमर एत गेला गेला कर्णवीर आणि आमुचिया आगवयांचा केर फेडिला देखो कटकटा धातया कैसे जाहले अनुग्रह या मिया प्रार्थुनी जगा बापुडिया आणिले मरण. जेव्हा भीष्माचार्यांसारख्या सत्यवचनी व शौर्यात अत्यंत निपुण असा कोण आहे, पण अरे अरे त्याला व द्रोणाचार्यांसारख्या ब्राह्मणालाही ग्रासून टाकले. त्यांनाही त्यांनी ग्रासून टाकलेलं आहे, लक्षात घ्या. मरण भयानी हाय हाय सूर्यपुत्र जो महायोद्धा कर्ण तोही तुझ्या मुखात गेला आणि आमच्या सर्वांचा केर कचरा नाहीसा केला असे मी पाहत आहे. आमच्या सर्वांचा केर कचरा म्हणजे आम्ही जे पांडव आहोत, ज्याच्यासाठी आम्ही हे सर्व आम्हाला त्रास देत होते, एक प्रकारे आमच्या जीवनाच्या मध्ये आलेली ही सर्व अडचण होती असं नसून केर कचरा याचा संभवामी युगे युगे या जाणीवेतून केर कचरा सुद्धा नाहीसा केलेला आहे. लक्षात घ्या. कारण परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. दुष्कृत्य आणि दुष्कृत्याची जाणीव हा केर कचरा असतो. म्हणून ते सत्कृत्य करूनच ते काढावं लागतं. आपण रोज घराचा केर कचरा काढतो की नाही? आपल्याला कसं वाटतं? स्वच्छ वाटतं, बरोबर. परत फरशी सगळा पुसून बिसून छान महिन्यातनं किंवा 2-3 महिने एकदा भिंती पुसून घेण्याच्या काही काही लोकांच्या प्रथा आहेत. चांगल्या आहेत, मी काही दोष देत नाही त्याला. परंतु ही स्वच्छता भौतिकातली झाली, परंतु सामाजिक स्वच्छता कशी होणार लक्षात घ्या. समाजामध्ये जे सगळं घडत आहे हे घडण्यासाठी जे स्वच्छतेचं परिमाण आहे हे ईश्वरच लावत असतो, लक्षात घ्या. म्हणून संत सज्जन मंडळी फक्त एवढंच सांगतात की तुला मोठं व्हायचंय, हे काय स्वातंत्र्य आलंय काय गेलं काय यांनी काही फरक पडणार नाहीये, लक्षात घे. तू मंडालेला जा आणि तिथे जे घडणार आहे ते तुझं खऱ्या स्वातंत्र्याला उभारणी देणार आहे, बरोबर ना? असं सांगितलं ना. म्हणजे गजानन महाराज काय देशप्रेम नव्हतं का त्यांना? अहो, ते आत्म्याच्या स्वातंत्र्याच्या कल्पना मांडणारी लोक आहेत. देशाचं स्वातंत्र्य हे 700 वर्ष आलंही नव्हतं, बरोबर आहे. मग तेव्हा काय केलं? त्यांचं वाक्य आहे, स्वातंत्र्य येत जात राहील, येत जात राहतं, असंच वाक्य आहे. येईलही आणि जाईलही. खूप टेम्पररी फेजेस आहेत या, त्या गरजेच्या आहेत, नाही असं नाही म्हणत आहे मी, पण ती योजना ईश्वराकडून होते, हो लक्षात ठेवा. म्हणजे आपण पावडासारखं वागायचा हा त्याचा अर्थ नाहीये.
काय होतं, अध्यात्माचा अर्थ फार चुकीच्या रीतीने काढला जातात. त्या योजनेला आपण आत्म्याच्या जाणीवेतनं सपोर्ट करणं गरजेचं आहे. तुम्हाला कळतं की नाही, सतसत विवेक बुद्धी प्रत्येकाने जर आपला विचार केला तर प्रत्येकाला कळतं हल्लीच्या स्थितीमध्ये कुठली गोष्ट बरोबर आहे, कुठलं सरकार काय करत आहे आणि कुठल्या सरकारांनी काय केलं आहे, या आंतरिक जाणीवा ज्याच्या त्याच्या ठिकाणी आहेत. मग आपण आत्म्याच्या जाणीवेतनं कुठं सपोर्ट करायला पाहिजे. मी काही कुठल्या याच्याबद्दल बोलत नाहीये, पण तुम्हाला दिसतंय ना, तुम्हाला समोरून जाताना समजा एखादा ऍक्सिडेंट घडला आणि एखाद्या माणसाने मुद्दामून दुसऱ्यावरती जर ऍक्सिडेंट केला आणि तोच परत तावात येऊन वरती आला मारायला, बरोबर आहे की नाही. हल्ली अशा घटना खूप आहेत. पण आपला कॉन्शियस सांगत असतं कुठेतरी की नाही, तो अरेरावी करत असला तरी सुद्धा हा जो दुर्बल माणूस आहे याचं बरोबर आहे, बरोबर आहे की नाही. त्यामुळे ह्या घटना सगळ्या अज्ञानाच्या भूमिकेत नाही. मग आपण तिथं काही जाऊन लढायला जातोच का, असं नाही. पण मनाची जाणीव कुठेतरी आपल्याला संकेत देत असते. म्हणून मनाची जाणीव जी आहे ही जाणीव आपण आपल्या भूमिकेतनं यालाच परित्राणाय साधूना म्हटलं. म्हणून साधूंची संख्या कमी का जास्त हा विषय नाहीये. लक्षात आलं का, ईश्वराच्या दरबारात साधूंची संख्या कमी का जास्त हा विषय नाहीये. परित्राणाय साधूना विनाशायच दुष्कृता. दुष्कृत्य कोणाला त्रास देणार, साधूलाच देणार ना. लक्षात घ्या. म्हणून साधूंना त्रास होणं हा ईश्वराच्या दृष्टीने महत्वाचा विषय आहे. उलटा विचार करा मी काय म्हणतोय त्याचा. म्हणजे चांगल्या लोकांना त्रास व्हायलाच पाहिजे, त्यांची मानसिकता डळमळीत व्हायलाच पाहिजे, चिडचिड वाढायलाच पाहिजे. आणि ईश्वरापाशी जाऊन त्यांनी म्हटलं पाहिजे की हे देवा, हे काय चाललंय. ती तगमग वाढायला लागते. तेव्हा मग ती तगमग सामूहिक जाणीव तयार होते त्याची, आणि ती सामूहिक जाणीव ईश्वराच्या अवताराला सामर्थ्य देते. म्हणून 700 वर्ष मुसलमानांनी राज्य केल्यानंतर ती जी सामाजिक जाणीव छोट्या लोकांच्या, कित्येक लोकांनी धर्मांतर झालंच आहे ना त्यावेळेला, पण तरी सुद्धा जे साधू लोक होते, जे धर्माच्या जाणीवेतून, म्हणजे चांगल्या, ज्याला आपण भागवत धर्म म्हणतो, त्या भागवत धर्माच्या जाणीवेतून जे जगत होते. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या काळातच होतं ना सगळे राज्य, तरी वारकरी संप्रदाय होताच ना, तरी चांगली लोक होतीच ना. त्यांनी काय धर्मांतर केलं का, त्यांनी नाही होऊन दिलं धर्मांतर. परंतु त्यांची जी तडफड होती त्या काळात, त्या तडफडीच्या जाणीवेतूनच शिवाजी महाराजांचा जन्म झाला. लक्षात ठेवा, त्याला कारण आहेत, आणि आध्यात्मिक कारण शोधणं फार महत्वाचं आहे. आणि हा संकेत श्रीपाद श्रीवल्लभांनी अगोदरच दिला होता. बरोबर, आपण वाचलंय, चरित्रात दिलेलं आहे की हीच माझी रूप पुढे अशा कारणासाठी जन्म घेती, आणि कित्येक हजार वर्षाच्या अगोदर भाकीत करून ठेवले. ते आत्ताच नाही. मग म्हणजे ही जी तगमग आहे, ही तगमगच माणसाला पुढे नेत असते. लक्षात ठेवा. म्हणून प्राणाची तडफड आहे, ही तडफडच ईश्वराकडे आपण लावणं एवढंच सज्जन माणसाचं कर्तव्य आहे. म्हणून त्रास हा होणार, का न होणार, परंतु नियतीचा बदल हा माझा बदल होत नाही, हा मी करू शकीनच असं नाहीये. आणि आता तर इथून पुढे न धरी शस्त्र करी या जाणीवेतूनच हे बदल होणार ना. कारण तो पायंडा पाडलाय कृष्णाने.
म्हणून तो धरणारच नाहीये शस्त्र. तो अशा जाणीवेतून फिरवेल सर्व की आपल्याला कळणारच नाही धर्म संस्थापना कशी झाली. म्हणून या जाणीवांच्या स्वरूपात जे कार्य चालू असतं त्यालाच आपल्याला 5 वर्षातनं एकदा अनुमोदन द्यावं लागतंय. एरवीला आपण काय करू शकतोय? काहीच करू शकत नाही. बरोबर आहे ना. आणि हे अनुमोदन देतच आजचा दिवस आलेला ना कुठेतरी असं आहे ते. त्यामुळे चांगल्या वृत्तीने चांगल्या यांनी आपल्याला राहणं अत्यंत. आपला धर्म म्हणजे भागवत धर्म न सोडणं. हिंदू धर्म ऑटोमॅटिक पाळला जातो, त्याची काळजी करण्याची काही कारण नाही. आपल्याला ईश्वराचा धर्म बघायचा आहे की नाही. कारण आपल्या ईश्वराने कोणाला मारायला सांगितलेलं नाही. आपल्याला ईश्वर आपलाच चांगला ना, नाही का. तो सगुणही चांगला आहे आणि तो निर्गुणही चांगला आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे तो सगुण का निर्गुण हे असं नाही देतात तसं काही नाही, सगळे एकच आहे. जाऊ द्या, तो विषय अजून कुठेतरी जायचा. म्हणून परत आलो तो आपण 400. मी विश्वरूप दर्शनाकरता भगवंताची प्रार्थना करून बिचाऱ्या जगावरच मरणाचा प्रसंग आणला. हे झालं ना पण, आहे की नाही. मागा थोडिया बहुवा उपपत्ती येणे सांगितले या विभूती तैसा नसेशी मा पुढती बैसलो पुसो. म्हणून भोग्य ते त्रिशुद्धी न चुके आणि बुद्धी होणारा सारिकी ठाके. माझ्या कपाळी पिटावे लोके ते लोटेल काया. पूर्वी अमृतही हाता आले परी देव नसतीची उगले मग काळकूट उठविले शेवटी जैसे. पूर्वी थोड्या बहुत युक्तीने भगवंताने आपल्या विभूती सांगितल्या. बरोबर आहे, विभूती योगात विभूती सांगितल्या त्यांनी. पण आता तो कसा विनोदी बोलतो बघा. पण त्या ऐकून तसाच मी राहिलो नाही. ते ऐकून मला काय ते समाधान झालं नाही. माझं आपलं चाललंच आहे बरं का. आणि पुन्हा पुढे विश्वरूप दर्शनाविषयी विचारू लागलो. म्हणून प्रारब्ध भोग चुकत नाही म्हणतात, हे ते त्रिवार सत्य आहे. आणि प्रारब्धानुसार जे होणार असेल त्याप्रमाणेच बुद्धी होते. लोकांनी माझ्या नावाने रडावे असे माझ्या कपाळी होते, ते चुकेल कसे. असं इतका तो आता हे झालेला आहे, हातबल झालेला आहे की मला तू विभूती सांगितल्या तिथं मी खरं गप्प बसायला पाहिजे होतं. पण ते माझं न आता तुझ्या या सख्य भक्तीमुळे मी इतका काही तुला जवळ जायचा प्रयत्न करत गेलो, त्याच्यातनं हा उपद्याप करून बसलेला आहे. आलं का लक्षात. म्हणजे एखादा लहान मुलगा असतो ना, त्याला आपण म्हटलं की सुरी वगैरे देत नाही आपण त्याच्या हातात, बरोबर आहे. पण ते खूपच मागे लागतात. त्या हल्ली बंद असणाऱ्या त्या सुऱ्या असतात, तर मग ते घे बाबा. मग तो काहीतरी परत खेळत बसतो. त्याला उघडायचं कसं विचारतो आपण. ते दाबलेलं त्याला उघडून दाखवतो आणि तो परत सुरी घेतो हातामध्ये आणि स्वतःलाच कापून घेतो. मग तेव्हा त्याला काय वाटेल की अरे माझे बाबा म्हणत होते की हात नको लावू, जवळ नको जाऊ, नको खेळू, हे तुमचं खेळणं नाहीये, तरी ऐकायचंच नाही. तसा प्रकार थोडक्यामध्ये. पूर्वी समुद्र मंथन करता करता अमृत हाती लागले, पण त्यातच संतोष मानून देव मंथन सोडून उभे राहिले नाही. म्हणजे त्यांना अमृत मिळालं त्यांनी गप्प बसावं ना, उभं राहावं म्हणजे गप्प बसावं ना. तर तसं नाही, ते आपले बसलेच पिढत सरपाला. शेवटी हालाहल विष समुद्रातून निघाले. ज्ञानेश्वरांचं बोलणं म्हणजे काय विचारू नका, काय भयंकर बोलतात ते, लक्षात. परी ते एक बघी थोडे केलिया पतिका रामाजी वडे आणि ती अवसरीचे ते सागडे विस्तरविले शंभू. आता हा जळता वारा खे वेंटाळे कोणा हे विषा भरले गगन गेळे महाकाळेसी केंग खेळे अंगवत असे. ऐसा अर्जुन दुःखे शिणत शोचित असे जीवात परी न देखे तो प्रस्तुत अभिप्राय देवाचा. बरं का. शिराब्दीने केलेल्या 14 रत्नांच्या आविष्कारामध्ये काळकूट आविष्कार नाही 403 झालं ना आपलं. बरोबर आहे. शेवटी
चिराब्दीने केलेल्या 14 रत्नांच्या आविष्कारामध्ये काळकुटाचा आविष्कार एका परीने थोडा होता आणि त्यावेळेचे संकट भगवान शंकरांनी निवारण केले. ते शंकरांनी ते हलाहल पाचवलं झालं. आताचा हा पेटलेला वारा कसा आवरला जाणार, हे संपूर्ण विषाने भरलेले आकाश कोण गिळणार, त्याला प्रश्न पडला. आता हे सर्वत्र विष भरले आता मृत्यूचं. या महामृत्यूशी खेळण्याचे सामर्थ्य कोण अंगी वागवितो. म्हणून या भयंकर मोठ्या शक्ती आहेत लक्षात घ्या ईश्वराच्या. याप्रमाणे अर्जुन दुःखाने अत्यंत व्याकुळ होऊन अंतःकरणात शोक करू लागला. पण भगवंताच्या विश्वरूप दर्शनाचा प्रस्तुत हेतू काय हे तो जाणत नव्हता. म्हणून भगवंताची प्रत्येक घटना ही कुठल्या तरी हेतूनी असते लक्षात ठेवा. त्यामुळे त्या घटनेचा अर्थ आपल्याला लावता येईलच असं नाही, परंतु ईश्वराची इच्छा आहे असं समजून ते मान्य करावे. याला भागवत धर्म म्हटले. येणारा क्षण मी ईश्वराने दिलेला क्षण आहे आणि त्या क्षणाचा मी जास्तीत जास्त ईश्वराच्या पूजेसाठीच उपयोग करेन, ही धारणा असं त्याला म्हणायचंय. म्हणून म्हणून या अर्जुन व्याकुळ झाला. भगवंताच्या विश्वरूप दर्शनाचे हेतू काय हे तो जाणत नव्हता. कारण हा संपूर्ण, कारण तो अघटित घटना पटूच म्हटलेला आहे त्याला शब्दच आहे तो. कारण त्या विचित्र घटना करण्याचा विचित्र म्हणजे कोणाच्या दृष्टीने, आपल्या दृष्टीने, त्याच्या दृष्टीने काहीच नसतंय ते आहे की नाही. असं म्हणजे एखाद्या मुंगी चालली आहे तर मुंगीला आपण हातात धरलं, तिच्या दृष्टीने आपण अघटितच घटना पटू झालो ना, आणि तिला फुंकरेने उडवून टाकलं. काय झालं, तिची काय मानसिकता असेल बघा की. ते म्हणाल काय खरं नाही, आता हे मला कोण वाचवणार, हे सगळं हा मृत्यू माझ्या समोर दिसतोय, अरे याचे एवढे मोठे दात दात काय हा खातो की काय मला, अशी परिस्थितीला मुंगीला काय वाटत असेल बघा की, आहे की नाही. तर झाडांच्या जवळ जातो आपण, हात लावतो वगैरे, आपल्याला वाटतं वा वा काय छान प्रेम करतो, तसं काही नसतं, त्यांना भीती वाटते. आणि त्यांना प्रत्येकाला मृत्यूची भीती आहे. हो, असं काय करताय तुम्ही, त्यांना हलता येत नाही म्हणून आपल्याला ते सगळं वा किती प्रेम करावं वगैरे वगैरे. ठीक आहे, सगळं जाणीवेच्या दृष्टीने ठीक आहे, परंतु तसं असेल तसं नाहीये ना. मग कबुतरांच्या जवळ गेला का उडून जातात तो, झाडाला पंख दिली असते, पाय दिले असते तर ते उडून नसते का गेलं. म्हातोबाचं जंगल पुढे तिकडं कुठेतरी गेलं असतं उडून. लोकांना जिथे हिंडायचं तिथे हिंडत बसा म्हणते. आपल्या डोक्यात पडलं आहे की नाही. मग ते टोळ झाड आली की कसे घाबरतं ना माणूस, तसं जर झाडांना असतं तर झाडांची टोळ झाड आली असती तर प्रत्येकाच्या घरावरती 10-10 झाडं, कसल्या इमारती राहतो तिथं. आपण असं उलटा आउट ऑफ द बॉक्स विचार करता यायला पाहिजे लक्षात ठेवा. आपण आउट ऑफ द बॉक्स विचार करत नाही, आहे ते आहे ठीक आहे, आणि मला कसं ते चांगलं म्हणता येईल, मग ती छान कविता कशी करता येईल, असं नाहीये त्याचं. ते भंकस छाप विचार येते लक्षात ठेवा. आउट ऑफ द बॉक्सच करता यायला पाहिजे. ईश्वराच्या जाणीवेच्या दृष्टीने विचार करायला पाहिजे, कारण तो त्याच्याकडे जीव म्हणून पाहतोय. हो, तर हे झाड म्हणून पाहत नाही. झाड हे तुम्ही ठेवलेलं नाव आहे. माणूस नाव कोणी ठेवलं, आपण ठेवलं. त्याला काय माहिती तुम्हाला माणूस म्हणतात का काय. इतकं वेगळे बघा, स्पष्टता थोडी असावी म्हणून सांगितलं. एनिवे, म्हणून त्याचा हेतू तो जाणत नव्हता. पुढे काय म्हणतोय, जे मी मारित आहे कौरव मरते, ऐसे नी वेंटाळीला होता मोहे बहुते, तो फेडावया लागी अनंते, हे दाखविले निज. अरे कोणी कोणा ते न मारी, येथे मीची हो सर्व संहारी, हे विश्वरूप व्याजे हरी प्रकटित असे. म्हणून ही खूप, ज्याला आपण म्हणू आत्मज्ञानाच्या प्राप्तीनंतरची वैश्विक भावातली जाणीव आहे लक्षात ठेवा. तुम्ही आत्ताच्या जाणीवेतने याचा विचारच करू नका.
कारण आपला विचार खूप थिटा पडतो. आणि ते स्वरूप जेव्हा खरोखर आपण ही अनुभूती घेतली, आपण फक्त त्याचं वाचन करतो आणि कुठेतरी सारस्वतातनं त्याचा आनंद घ्यायचा प्रयत्न करतो, एवढंच त्याचं स्वरूप आहे. त्या भूमिकेत जातच नाही होत आपण. परंतु खरोखर जेव्हा तो अनुभव येतो तेव्हा ती भूमिका काय आहे हे लक्षात येतं. तेव्हा ते काय म्हणते बघा, की तो विचार करतो, अर्जुनाला हे जाणवलंय आतून बरं का, मी मारणार व कौरव माझ्याकडून मारले जाणारे अशा थोर अविवेकाने तो ग्रासला गेला होता. म्हणजे मी आता मारणार आहे या सर्व लोकांना. जेव्हा तो म्हणाला चल आता घेऊ, म्हणजे पहिल्या अध्यायात या, तेव्हा अर्जुनाची काय स्थिती होती की चल बघूयात कोण लोक आले, मला जरा मध्यभागी घेऊन चल रथ. केवढा अहंकार कृष्णाला सांगतोय, आहे की नाही. मग त्याने आणला बरोबर मध्यभागी त्याला. मी बरोबर मध्यभागावर आणला त्याला. आलं का लक्षात. म्हणून माझ्याकडून मारले जाणारे असा थोर अविवेकाने तो ग्रासला होता. तो अविवेक नाहीसा करण्याकरता भगवंतांनी आपले हे विश्वरूप दाखवले. अरे कोणी कोणाचा नाश करीत नाही, एक मीच सर्वांचा नाश करणार आहे, हेच भगवंतांनी विश्वरूपाच्या मिशाने स्पष्ट केलेले आहे. म्हणजे हे विश्वरूप दर्शनाच्या या जाणीवेमध्ये हे काच स्पष्टता आलेली आहे. त्याचं कारण त्याला त्या अर्जुनालाच घडवायचंय कुठेतरी. आणि या अर्जुनाला हे दाखवून द्यायचंय की अरे तू काहीच करणार नाहीयेस, हे मारणारच आहेत. तू मारतोय हे कुठलं गणित आहे लक्षात घ्या. आपल्याला वाटतं ते व्हेंटिलेटरवर लोक असतात की नाही, की ते डॉक्टर विचारतात यांचं काढायचं कधी. आपल्याला वाटतं आपण काढले की मरणार आहेत ते. तेवढं अज्ञान आहे ना, लक्षात आहे. पण निर्णय घेणं सुद्धा किती अवघड जाते आपल्याला. पण आध्यात्मिक दृष्ट्या जी लोक असतात अशा प्रकारची, त्यांचं म्हणजे, आणि ही साधी साधी लोक पण असतात बरं आध्यात्मिक. असं समजायचं काही कारण नाहीये की अध्यात्म म्हणजे फक्त देवपूजा आणि आपल्याला खूप ज्ञान असले की आध्यात्मिक झालं, असं काही नाही. म्हणून कुठला जीव कुठल्या जाणीवेतून कार्य करत असेल हे सांगता येत नाही. तुम्हाला ती यांची कथा माहितीये का? आहे का 2 मिनिटं सांगू का कथा? ती कथा अशी आहे, थोडक्यात सांगतो की ते संत मामलेदार का कोण, मला नाव नक्की माहित नाही, मामलेदारच आहेत बहुतेक त्यांचं नाव बरं का. ते नेहमी नाशिकहून पंढरपूरला जायचे बरं का. त्यांची एवढी देव मामलेदार. हा तर ते त्यांचीच आहे बहुतेक, एखाद्याला नावात चूक होईल पण सर्व संत एक आहे का असेल. हा तर ती कथा अशी की ते पंढरपूरला जायचे. पंढरपूरला जाताना वाटेमध्ये एका खेडेगावामध्ये मुक्काम असायचा त्यांचा. विविध ठिकाणी मुक्काम करत पूर्वीपासूनची ती पद्धत होती. ते मुक्काम करत जायचे आणि एका घरी ते उतरायचे. ती बाई नेहमी तिचं सर्व करायचं वगैरे, त्यांना सगळ्यांना जेवण घालणं वगैरे वगैरे असं सगळं त्यांचं चालायचं बरं का. आणि अशी त्यांची वारी निघत निघत प्रत्येक ठिकाणी जात जात मग पंढरपूरला पांडुरंगाच्या तिथं जायचं. आणि तेव्हा प्रत्येक वेळा पांडुरंगाच्या तिथं गेले की पांडुरंगाची मान अशी खाली असायची बरं, खाली असायची. तर त्यांना त्याचा अर्थ त्यांना कारण काय होते, ते निष्काम कर्मयोगी होते. ते कुठलंच काही मागायचे नाहीत बरं का. आणि एकदा काय होतं, एके वर्षी म्हणजे ते असंच गावातनं जात असताना, वारी जात असताना, ते जे घर होतं जिथं ते उतरायचे, त्यांचे 15-20 दिंडी लोकांची दिंडी उतरायची, त्या घरामध्ये ते जातात, येत उतरतात. ती बाई सर्वांचा स्वयंपाक करते. नित्य नियमाप्रमाणे ते चाललेलं असतं, त्याची वारी येणार वगैरे वगैरे सगळं चाललेलं असतं. आणि तेव्हा ते दुपारी काहीतरी 9:30-10 वाजता ते पोचतात तिथं.
तर ती बाई त्यांचा सगळ्यांचा स्वयंपाक वगैरे करून 12-1 वाजता त्या आंघोळी करून वगैरे येतात आणि 1 वाजता संपूर्ण दिंडीला त्यांच्या ह्याच्यामध्ये अंगणामध्ये जेवण वगैरे घालते ती बाई, बरं का. आणि जेवायला सगळे बसतात, ते देव मामलेदार तिथं बसतात जेवायला. तेव्हा ती बाई जी असते त्या बाई ते पदर घेतलेल्या पूर्वीची पद्धती तुम्हाला माहिती असेल, 9वारी साडीतली ती बाई. तर त्या बाईचं मुख त्यांना म्लान दिसतं. त्या म्हणतात, बाई तुम्ही नेहमीसारख्या आनंदी दिसत नाही, काही कारण आहे का, असं विचारतात. बरं का, प्रेमाने विचारतात. प्रेम हा तर त्यांचा स्थायी भावच आहे सर्व संतांचा. ही काही अडचण आहे का, तुम्ही एवढा आनंदी दिसत नाही, मुख म्लान आहे, डोळे लाल दिसत आहेत, काय कारण आहे. त्या बाईला राहवत नाही, लक्षात ठेवा. ती जागच्या जागी ढसा ढसा रडायला लागते. सर्व बसलेली पंगत तटस्थ होते ना, विचार करा तुम्ही. आणि देव मामलेदार उठतात आणि तिच्या पाठीवरून हात धरतात. ते म्हणतात, माई काय झालं. ते म्हणते, माझ्या नवऱ्याला विचारा. बरं का, नवरा विचारा म्हणते. तर ते नवऱ्याकडे पाहतात, तोही तोंड फिरून बाजूला उभा असतो. ते म्हणतात, नाही तुम्हीच सांगा काय आहे ते. बरं का, तर ती रडत रडत सांगते की तुम्ही इथं यायच्या अगोदर सकाळी 8 वाजता माझा लहान मुलगा जो होता तो गेला तापाने. हो का म्हणे. मग म्हणे, पण तुम्ही येणार होतात म्हणून म्हणे मी त्याला घरामध्येच आतल्या ह्याच्यामध्ये ठेवून दिलेला आहे. विचार करा, कल्पना सुद्धा सहन करणं किती अवघड आहे आणि घडलेल्या घटना आहेत. विचार करा, पांडुरंग काय प्रकार आहे तो. आणि त्या ह्याच्यातनं हे देव मामलेदार असते, भक्तच असतात पांडुरंग. ते म्हणतात, दाखव तुझ्या मुलाला, कुठे आहे तुझा मुलगा. ते घेऊन जातात आतमध्ये, बसतात पांडुरंगाच्या ध्यानाला आणि पांडुरंगाला म्हणतात, अरे जिथं तुझा हा भक्त आहे तिथं अशी घटना. तो मुलगा परत जिवंत होतो, लक्षात घ्या. आणि तिथून पुढे त्यांची वारी पुढे पंढरपूरला जातात. तिथं पांडुरंगाची मान ताठ असते, लक्षात घ्या. केवढं हे प्रकरण. आपण फक्त अभ्यास करा या भक्तीचा, या भावनेचा, या जाणीवेचा आणि या चातुर्याचा. हे चातुर्य लागतं अशा गोष्टी पचवण्यासाठी. लक्षात ठेवा, दुःख तर सरळ सरळ माणूस बोलून टाकू शकेल, पण दुःख पचवण्याला सुद्धा वेगळ्या चातुर्याची गरज असते, लक्षात घ्या. आणि याच्यासाठी आपल्या ध्येयापासून अविचल होणं गरजेचं, अविचल राहणं गरजेचं आहे. विचलित होणं बरोबर नाही. एवढी ईश्वराच्या बद्दलची ओढ आपल्या मनात जागवावी लागणार आहे. आपण थोडं कुठं फुटं झालं की झालं, चाललंय, हे बोललं तरी चालेल, ते झालं तरी चालेल, नाही पूजा झाली तरी चालेल, इतके आपण अज्ञानाच्या जाणीवेत असतो. हे खूप महत्वाचं आहे. म्हणून या कोणाचा नाश करीत नाही, एक मीच सर्वांना नाश करणार आहे. ही जाणीव त्या बाईची होती ना, की ईश्वराने मला दिलेला मुलगा आहे आणि तो ईश्वरच घेऊन गेलेला आहे. मी कशासाठी दुःख करायचंय, मी किती वेळा त्याच्यासाठी हाकारायचंय देवाला. फार अवघड आहे हे, फार अवघड आहे, लक्षात ठेवा. म्हणून ईश्वराच्या भूमिकेमध्ये जाणून त्याच्यासाठीच फक्त रडणं हा खूप वेगळा भाग आहे. तरी ईश्वर सांभाळतो, असं नाही करत. तो इतका भक्तांना निज भक्ता घेऊन जवळी, कृपा कटाक्षे कुरवाणी, जेथीचा तेथे नेऊन खाली. म्हणून ही जी भक्ती आहे ही ज्ञानाच्या जाणीवेतूनच भक्ती फुलवावी लागणार आहे. आणि ती मग कुठेतरी आपल्या जीवनाला साधर्म्य दाखवणार आहे.
नाहीतर अध्यात्म कुठेतरी वेगळं होऊन बसणार आहे आणि माझं जीवन कुठेतरी वेगळं होऊन बसणार आहे. म्हणून शेवटचा श्लोक फक्त वाचतो. परिवायांची व्याकुळता तेन चोजवेची पंडुसुता मग आहा कंप नव्हता वाढवीत असे. पण अर्जुन हे न जाणता दुःखाने व्याकुळ होऊन नसताच थरकाप वाढवीत होता. हे कृष्णाला कळत होतं. म्हणून कृष्ण ज्या जाणीवेतून ह्या सर्व घटना घडतो आहे, हे घडवणं हे फक्त कृष्णालाच माहिती होतं की याच्यातनं शेवटी काय घडवायचं आहे. आणि हाच विश्वास, यालाच भक्ती म्हटलेलं आहे. हेच समर्पण आहे. दुसरं कुठलं समर्पण या जगात असूच शकत नाही. ईश्वराची इच्छा माझी इच्छा, झालं, संपला विषय. मला वाटतं आता इथं आज आपण थांबूयात. हरिओम हरिओम हरिओम.